आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं बाई, सगळं संपलंय. मंजू, काय ग, आत्ता कुठून निघाली असतो? आणि ही पिशवी? पप्पा, अहो काल मी बघितलं ते सत्या दहीहंडीच्या तालमीला जातोय ना, तिथे सगळी पोरं लई मेहनत करते. आता एवढं अंग मेहनतीचं काम करायचं आणि बाहेरचं खायचं, मग सगळ्यांसाठी डबा घेऊन चालले. काळजीपोटी नवऱ्यासाठी डबा घेऊन चाललीये असं सांगितलं तरी चालेल. एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे? पण हे बघ, आता उशीर झालाय, तू एकटी जाऊ नकोस, मी येतो तुझ्या बरोबर. आव नको, परत त्याला आणि काय तर वाटायचं. मी जाते घेऊन, पण मम्मी साहेब. तिची नको काळजी करूस, मी बघतो काय ते. पण तू लवकर जा आणि लवकर परत ये. वय ए चला आवरा पटपट. ए मी काय म्हणतोय बलमा, वर एक ताडपदरी टाकून घे, म्हणजे पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. भावा, ताडपदरी टाकून झालेला आहे, विषय आहे का? बरं एक काम करूया, आवरा पटपट, जेवायला जाऊया. अरे जायचं कुठं, आता खानवळ बंद झाली. एक काम करू, चायनाकडे जाऊ, बुर्जी पाव खाऊ, म्हणजे विषयच नाही. पण या माण्याचं अवघड झालं की यो शाकाहारी माणूस. मग एक काम करू, ह्याच्या पावाला एक चटणी लाव आणि म्हणून पावभाजी खा. एक बस, चला पटकन काहीतरी खाऊया. सत्य, वाघमार मॅडम. तू जीव माझा, माझी प्रीत आहे तू, बासरीतले सप्त सूर आहे तू. हो तू जीव माझा, माझी प्रीत आहे तू, बासरीतले सप्त सूर आहे तू. घडी घडी रुसते, चिडचिड करते, तुझा काही नेम नाही ग. सारखीच भांडते, रुबाब अशी झाडते, तुझ्यासाठी वेळा झालो ग. पण तूच आहेस जिंदगी आपली, पण तूच आहेस जिंदगी आपली. सारे नखरे तुझे सोसणार मी. वाघमारे तुम्ही इथं? तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. गोरी गोरी राधा माझी तू, तुझा कृष्णा सावळा ग मी. गोरी गोरी राधा माझी तू, तुझा कृष्णा सावळा ग मी. काय आणलं हो मॅडम? तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. तुम्ही सगळे जेवलात का? नाही नाही, आत्ताच आम्ही स्टँडवर जाणार होतो बुर्जी पाव खायला. वाघमारे ते तुम्ही कोण प्रसादाला बी आला नाही आणि एवढ्या राज्याला बाहेरचं जेवणार. तेव्हा मी ते सॉरी, मी न विचारता घेऊन आले.
अहो वाघमारे मॅडम, एवढ्यासाठी सॉरी काय बोलताय? नाही, सत्य म्हणतो ती खरंच आहे. तुम्ही जे हातावर बर चला जेवून घेऊया आपण सगळे. वाघमारे थँक्यू जेवणासाठी. अहो थँक्यू काय, तुम्ही एवढी मेहनत करताय मग एवढं करायलाच पाहिजे. तुम्ही बी बसा की जेवायला. हा चला चला या. पोटातलं कावळं वाट बघून मेलं. वाघमारे तुम्ही जेवला का? नाही. चला मग आपण सोबतच बसूया. चला या. जेवण लय भारी झालंय बरं का. असं वाटतं डबं बिबं पुसून चाटून खावं आणि लगेच झोपावं. एकच नंबर जेवण, एक नंबर झाले. वाघमारे तुम्ही अजून जरा वेळ थांबा, मी जरा कामावरतो आणि मग सोबत लगेच निघूया. ठीक आहे. बलमा सगळं पटापटा आवरून घ्या. चला लवकर. ए मान्या ये लवकर. गुड मॉर्निंग मम्मी साहेब. थोडंच कटकी कुठं चाललंय? घड्याळाचं काट पुढे गेले तरी उठले नाहीत अजून. त्याने वेळेला उठवते की जर झोपून. का मागच्या वेळेस गेला होता तेव्हा रोमॅन्टिक सीन बघायला मिळाला होता. आता पण जाल आणि तसंच काहीतरी बघायला मिळेल आणि डोकं फिरल तुमचं. नाका शेंडा सकाळ सकाळ. हा आता चुकून झालं होतं ती. आणि माझा विश्वास आहे त्यांच्यात तवा बी काही नव्हतं ना आता बी काही नसत. सत्या बया मम्मी साहेब बघा ऍक्सिडेंटल जॉब आहे ना. तुम्ही काय काय बोलता ना त्याची शिक्षा भाऊजींना देते बघा. सत्या मम्मी काय झालं? काय काय नेबळट तू काय महाराणी लागून गेली सोय बेडवर झोपायला. आणि माझ्या लेकला इथं खाली झोपवलं स्वतः निवांत झोपलीस आहे. तुझी जागा ह्या घरात काय ती विसरलीस का? जो काही माज असेल का नाही तो बाहेर दाखवायचा. सुरवईंच्या घरात इथं खपून घेतला जाणार नाही. आणि माझा लिअप चांगला आहे म्हणून त्याला गुंडाळून ठेवायला बघशील. पण ही मम्मी साहेब काय चीज आहे ना ती अजून तुला कळलेलं दिसत नाही. अगं मम्मी काल रात्री त्यांना लई झोप आली होती म्हणून मीच म्हण. बस हे बघ सत्या तू बाजू घेऊ नकस तिची. आता पत्र हिला डोक्यावर घेऊन बसलास ना म्हणून समजाच्या डोक्यावर मिरा वाटायला लागली. ही आपल्याशी किती कपटीपणानं वागले ही ठाव आहे ना तुला. ती अजिबात विसरू नकस. जा आज हंडी फोडायला जायचंय तुला. तुझं तू आवरून घे. तात्यासाहेब वाट बघत असतील तुझी.
लवकर, आवरलं का? अगं कधी जायचं आई आपण? का तिकडे दहीहंडी झाल्यावर पोचायचं? नाही आमरे, अगं मी नाही येत, लई कामं पडले ती, आणि तिकडे गर्दी बी असायला जाता. आई अगं घरात बसून बसून किती बोर होत असशील, आणि त्या आत्यामुळे एकतर तुला कुठे जाता पण येत नाही. आता चल ना माझ्यावर, तिथला माहोल बघून ना तुझ्यात मस्त एनर्जी येईल. अगं नाही आमरे, नको, मी नाही येत. आई तू माझ्यासाठी नाही येणार का? बर मला सोबत होईल म्हणून तरी चल, का मी एकटी जाऊ तिथं? बरं बाई, येते मी. हा एवढं उरकते आणि येते. चालते, उरक लवकर. हा अरे बोल बजरंग बली की जय. या काय पप्पा, नीट उभे राहायचं, नीट उभे राहा, उभे राहायचं. कमरनं मोडलं माझं. पप्पा थांब, मी वाकणार नाही. हा वाकू नका. थांब थांब थांब, मला श्वास घेऊ दे. हा घ्या, घेतला. आता हा उभे राहा, पप्पा उभे राहा, पप्पा उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. हालताय ना, उभं काय राहा, उभे राहा पप्पा. डकमक डकमक. काय दात काढायला, हे हांडी फोडायला किती मेहनत लागते काय माहिती तुम्हाला? करायला लागले, चालले काहीच ना. पप्पा आता आता ठीक तुम्ही पण निघाला का काय दहीहंडी फोडायला? मग प्रॅक्टिस करतोय आम्ही, फोडणारच आहे. त्यांनी 1,11,000 बक्षीस ठेवलंय, आणि ते आता आम्हाला मिळणार. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही दोघं मिळून ती दहीहंडी फोडणार? ए आमरे, अगं तू म्हणलीस ना, तर एकट्यानं उडी मारून एका बुक्कीत हंडी फोडेल. हे टप्पा, आणि 1,00,000चं तोरण तुझ्या गळ्यात घालेल. आणि उरलेल्या 11,000चं काय करणार? त्याचे कंदी पेढे वाटेन अख्ख्या साताऱ्यात. कंदीपेढ वाटीन, त्या 11,000चं कंदीपेढ वाटण्यापेक्षा 11,000ची बुद्धी घे इकत. त्यातली वाईस तुझ्या बाला बी दे. हे इतके काय झालं का? आमरे चल, तयार आहे मी. चल. कुठं तू कुठं निघालीस? ए आमरे, हिला बी न्यायचंय तिकडं. अगं कशाला, ऐक माझं, तिथं लई मोठ्या मोठ्या आवाजात डीजे चालू असतोय. उगं त्या डीजेच्या आवाजाने हिचा बीपी वाढला तर काय करायचं? बीपी वाढला की चक्कर येणार, मग ही कोसळणार, आणि त्यात हिला आट्यात फिटाक आला तर आमच्या सणाचा इस्कूट कोण बघायचं हिला? आत्ते तेवढी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, तू या तुझ्या वांग्याला सांभाळ. उगाच गुडघ्यावर बसला तर लोकांच्या पायाखाली चिरडून जायचा. ए फुकणे, तो वांग्यान तू कोण ग? हा बघ, थोबाड सांभाळून बोल, नाहीतर का नाही? नाहीतर काय ग? आमरे चल, निघूयात आपण. चल चल. सत्या, माझा बायसेप जरा बाहेर आल्यासारखं वाटतोय का नाही? जिम चालू केली. त्यासाठी ना नियमित व्यायाम करायला लागतोय. तुझ्यासारखं अमावस्या पौर्णिमेला करून चालत नाही. आणि बायसेप नाही, तुझं पोट बाहेर आल्यानं वाटतंय बघ. मला मग कसं आहे माहितीये काय, यो खेळ फक्त ताकदीने जिंकायचा नाही, तर एकीनं आणि चिकाटीने जिंकायचा आहे. कळलं का? काय मग वहिनी, झाली का झोप? नाही, मला वाटलं रात्री इथं झोपताय डायरेक्ट सकाळी ड्युटीला उभा राहते का काय? ए अरे झाल्यात झोपा सगळ्यांच्या.
तुम्ही आधी कामं करा नीट, नाहीतर झोपा उडवीन एकेकांच्या मी. ए चला लागा रे कामाला. अरे जाधव साहेब नमस्कार. नमस्कार. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं शांतता राखा, आणि तुम्हाला काही बी मदत लागली तर मला डायरेक्ट सांगा. थँक्यू सो मच. अरे हा आणि लिसन केअरफुली. हे बघा, मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. बलमा, हा, प्रत्येक गोविंदा पथक आणि त्यातला प्रत्येक गोविंदा याची नोंद झाली पाहिजे. हा हा सगळ्यांनी नावं व्यवस्थित लिहून घेतो, काय हरकत नाही. आणि ऐक, मला स्टेज पर्यंत कुठली बी गर्दी नको आहे. आणि हे बघा, कोणीही अरेरावी केली तर सरळ पोलिसी खाक्या दाखवायचा. हा दाखवा दाखवा, बिंदच खाक्या दाखवा. पण मध्ये जसा मम्मी साहेब लाठीचार्ज केला तसा लाठीचार्ज इथं करू टाका म्हणजे झालं. आम्ही काय करायचं आणि कसं करायचं ते आमचं आम्ही बघू. आम्हाला आमचं काम शिकवू नका. खरं तर आयोजक म्हणून तुमची जबाबदारी आहे गर्दी कंट्रोल करण्याची. जाधव साहेब तुम्ही निर्धास्त राहा, सगळं आम्ही व्यवस्थित बघतो. ठीक आहे, थँक्यू. चला चला, सगळ्यांनी आपापल्या दिलेल्या जागेवरती तैनात राहा. चला चला, निघा 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 निघा. आम्ही स्टेजवर सगळं आलं का बघ. सत्या, तू माझ्या जवळचा भाव दोस्त म्हणून एक गोष्ट विचारू का? तुला आणि कधीपासून परमिशन घ्यायला लागली? विचार की डायरेक्ट. तुझ्यात आणि वाघमाऱ्यांच्यात नक्की काय शिजतंय? ए म्हणजे काय विचारायचं ते डायरेक्ट विचार ना. नाही म्हणजे आपण दहीहंडीची प्रॅक्टिस करत असताना तुला जरा खर्चटलं तर 200च्या स्पीडनं पळत आल्या वहिनी. सत्या, तुला एवढ्यावर चढायची काय गरज होती? गोविंदा बनायची हौस आहे तर जीवाची काळजी घ्यायची ना. म्हणजे भाषणावेळी दंगा झाला त्यावेळी माफी पण मागितलीस. मम्मीने तुम्हाला जो काही त्रास दिला त्यासाठी माफी मागतोय. आणि आता तर चक्क तुम्ही सोबत बसला जेवायला. नाही म्हणजे एकेकाळचं जे आणि दुश्मन होता तुम्ही विसरलास का काय तू? नाही म्हणजे मला जे दिसतंय तेच बोलतोय बरं का, बाकी काय नाही. हा